चला विद्या ऑफिशियल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. संडे होता, सुट्टी होती. मिस्टर बनवत होते सँडविच. तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. कोणी पाहिलं नसेल तर पाहून घ्या. खूप मेसीवाला आहे, असा पसारा आहे खूप त्याच्यामध्ये. बट ठीक आहे, ते करत होते त्यामुळे मी शूट केलं. म्हटलं काहीतरी थोडाफार व्लॉग बनवावा याच्यासाठी. तर इथं त्यांचं चालू होतं सगळं. खरं तर नवऱ्याच्या हातचं खायचं सगळ्याच लेडीजला आवडतं. ते पण आयतं जर भेटलं तर जास्तच आनंद होतो. खाण्याचाही होतो आणि त्यांनी बनवलं त्याचासुद्धा म्हणजे डबल आनंद होतो. अशा पद्धतीने त्यांनी इथंच सँडविच बनवलेलं होतं. आणि त्याच दिवशी रात्री आमच्या इथं सोसायटीमध्ये होता संगीत खुर्चीचा कार्यक्रम. सोसायटी खूप मोठी आहे, पण आता पाहायला येणारे खूप कमी आहेत. तर काही जॉबमुळे असतील किंवा काही कामामुळे असतील, महिलांना घरात कामं असतात, पण तरीसुद्धा त्या महिलांनी इथं संगीत खुर्चीमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक महिला विनसुद्धा झाली. तर इथं तुम्ही बघू शकता पिंक साडी जी आहे ती महिला विन झाली आहे म्हणजे लास्टला. तर मी इथं ते शूट केलं होतं. रात्रीची संगीत खुर्ची होती. त्याच्यानंतर आधी त्याच्या लहान मुलांची पण होती, तुम्ही बघू शकता लहान मुलांची होती. त्याच्यानंतर होती महिलांची. तर ते पण मी शूट केलं. ते सुद्धा मी गॅलरीतनं पाहत होते. आणि माझ्या गॅलरीमधनं तिथे जे कार्यक्रम झाले ना गणपतीमध्ये आत्ता, तर ते सगळे कार्यक्रम मी गॅलरीमधनंच पाहिले. कारण गॅलरीमध्ये बसलं की ते गॅलरीमधनं कार्यक्रम दिसत होते. त्यानंतर गौरीचं जे आगमन होतं त्याच्या आधी मग मी इथे आमच्या समोर त्यांच्या घरी गेले होते. इथं त्यांचं ते साडी नेसवायचं काम चालू होतं. शेजारच्या एक काकू आल्या होत्या. तर त्या दोघी मिळून गौरीला साडी नेसवायची तयारी करत होत्या गौरी आगमनासाठी. तुम्ही बघू शकता. मी तर फर्स्ट टाईम हे पाहिलं, जवळून असं स्टँड वगैरे असतं आणि मग त्याला अशा पद्धतीचं साडी वगैरे नेसवली जाते. हे मी फर्स्ट टाईम पाहिलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान अशी साडी नेसली होती गौरीला. तर आता मी इथं संध्याकाळी चालले होते माझ्या घरी म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी मोदक घेऊन गणपती बाप्पाला. मम्मीच्या घरी गणपती बसवतात, तर त्यासाठी मी चालले होते गणपतीला मोदक घेऊन. तर तुम्ही बघू शकता आता मी मम्मीच्या घराकडे टर्न मारलेला आहे. आणि याच्या पुढे जे आपल्याला दिसणार आहे लाईटिंग वगैरे केलेली, ते आहे माझ्या मम्मीच्या घराच्या तिथलं एक मंडळ, ज्याचं नाव आहे क्रांतीवीर मंडळ. तर त्यांची जी लाईटिंग त्यांनी ते केलं होतं ना, खूप मस्त डेकोरेशन केलं. म्हणजे दिसत होतं ते ॲक्च्युली रात्रीचं होतं त्याच्यामुळे अजूनच भारी दिसत होतं. तर तुम्ही बघू शकता आता थोडंफार तुम्हाला दिसत असेल. तर खूप छान वाटत होतं ते पाहिलं सुद्धा. आणि एकदम फ्रेश फील झालं मला त्या एरियामध्ये गेले की फ्रेश फील झालं. त्यानंतर मी आले होते घरी इथं माझ्या वहिनी वगैरे बसलेल्या होत्या. इथं तुम्ही पाहू शकताय माझ्या घरचा गणपती आहे हा. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर मी घरी आल्यानंतर परत पाणीपुरी खायला आम्ही गेलो होतो. म्हणजे मिस्टरांना मी बोलले चला पाणीपुरी खाऊ, म्हणून आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. पाणीपुरी पहिली गोष्ट मी खूप महिन्यातून खाल्ली आहे. बघू शकता तुम्ही पाणीपुरी मी खायला आलेली. आणि इथे शेजारी खूप स्टॉल आहे. पावभाजीचा आहे, पाणीपुरीचा आहे. त्याच्यानंतर बरेच सँडविच वगैरे किंवा कच्ची दाबेली वगैरे त्याचे स्टॉल आहेत, असे जवळजवळ आहेत. आईस्क्रीमचं पण आहे. तर तिथे आम्ही बसलेलो. तर खूप महिन्यांनी पाणीपुरी मी खाल्ली होती ॲक्च्युअलमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं मला पाणीपुरीची प्लेट आली होती आणि मला असं झालं होतं मी कधी ती पाणीपुरी खाईल म्हणून. त्याच्यानंतर तिकडे मी कच्ची दाबेली पण बनवायला त्यांना सांगितली होती. इथे माझा मुलगा बघा पाणीपुरी कशी खातो आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.